मुंबई वडोदरा द्रुतगती महामार्गाचे काम पूर्ण झाल्याचा दावा करण्यात येत असला तरी या महामार्गामुळे शेतकऱ्यांच्या अडचणी अद्याप कायम आहेत. काम सुरू असताना शेतकऱ्यांना देण्यात आलेल्या अंडरपास सर्व्हिस रोड आणि पाण्याच्या निचऱ्याबाबतची आश्वासने प्रत्यक्षात पूर्ण झालेली नाहीत असा आरोप स्थानिक शेतकऱ्यांनी केलाय. पावसाळ्यात अनेक अंडरपास पाण्याखाली गेले असून निकृष्ट दर्जाच्या गटारी वाहून गेल्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी साचून बुडीत क्षेत्र निर्माण झालंय. परिणामी टँकर, नांगर, जनावरे आणि शेतकऱ्यांसाठी शेतीसाठी आवश्यक साहित्य शेतात नेणेही शेतकऱ्यांसाठी अवघड झालंय. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, जिल्हाधिकारी कार्यालय तसेच ग्रामपंचायतीकडे वारंवार लेखी तक्रारी करूनही अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाहीये असा शेतकऱ्यांचा आरोप आहे. इतकंच नव्हे तर शेतात जाण्यासाठी स्थानिक शेतकऱ्यांना स्वतः खडी टाकून तात्पुरता रस्ता तयार करावा लागल्याचंही समोर आलं. या आठवड्यात प्रश्न मार्गी न लागल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्याचा इशाराही शेतकऱ्यांनी दिलाय. पालकमंत्री, जिल्हाधिकारी, स्थानिक आमदार, खासदार आणि संबंधित यंत्रणांनी तातडीने लक्ष घालून शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी मागणी होतीये. पाहूया या संपूर्ण प्रकरणावर स्थानिक शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया आणि नागझरी येथील शेतकरी किशोर प्रवीण अधिकारी यांची प्रतिक्रिया आपण पाहणार आहोत. मुंबई वडोदरा रस्ता एक्सप्रेसवे जो बनवला गेला हा अक्षरशः प्रकल्प शेतकऱ्यांवरती आमच्यावरती लादला गेला. आमच्या ज्या जमिनी आहेत त्या कवडीमोल भावाने आपण प्रकल्पासाठी दिल्या, परंतु आत्ताची परिस्थिती अशी आहे का हा बघा पाऊस पडला असेल ही परिस्थिती बघा. हे पाणी जाण्यासाठी रस्ता नाही. इकडून हे नाले केले ते पण तुम्ही आधी तुम्हाला मी दाखवलं तुटलेले, अक्षरशः निकृष्ट दर्जाचं काम तुटलेले आहेत. आणि हे जे आता अंडरपास जे शेतकऱ्यांसाठी जाण्यासाठी दिलेले आहेत पूर्वेकडून पश्चिमेकडे, तर पश्चिमेकडे शेतकऱ्यांनी जायचं कसं? रस्तेच नाहीत. हा जो रस्ता दिसतोय तुम्हाला हा मी स्वखर्चातून आम्ही शेतकऱ्यांनी 4-5 शेतकऱ्यांनी बनवलेला आहे. आणि आम्हाला आधी आश्वासनं दिली होती मॉन्टे कार्लो कंपनीने की तुम्हाला सुसज्ज रस्ते बनवून देऊ, सर्व्हिस रोड करून देऊ, चांगले रस्ते इकडून तिकडून जाण्या येण्यासाठी. आत्ताची परिस्थिती अशी आहे की एवढं पाणी साचतं, शेतकऱ्यांनी यांचे ट्रॅक्टर वगैरे न्यायची कशी तिकडून? शेतीची कामं करायला जाताना शेतकऱ्यांनी जायचं कसं? इथे पाऊस आज पाऊस थांबलेला आहे. इथे पाऊस जर चालू झाला तर इथे कमरेपर्यंत पाणी साचतं ह्या केटल पासमध्ये. मग शेतकऱ्यांनी जायचं कसं? मला एकच विनंती आहे की पालकमंत्री, जिल्हाधिकारी मॅडम आहेत त्यांनी ह्याच्यात थोडंसं शेतकऱ्यांकडे लक्ष देऊन शेतकऱ्यांच्या मागणीकडे आणि शेतकऱ्यांना न्याय देण्याची कृपा करावी ही मी विनंती करतो ह्याच्या माध्यमातून. आणि समजा आता आम्ही ह्या रस्त्यासाठी शेतकऱ्यांना जाण्यासाठी जो रस्ता आहे त्या रस्त्यासाठी आम्ही ग्रामपंचायत मार्फत, वैयक्तिक शेतकऱ्यांमार्फत NHIA ते जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत आम्ही निवेदनं 2-2, 3-3 निवेदनं दिलेली आहेत, परंतु दुर्लक्ष केलं जातं. त्याच्यामुळे जर हा रस्ता आम्हाला सुसज्ज व्यवस्थेत मिळाला नाही तर नाईलाज म्हणून आम्हाला तिकडे जिल्हाधिकारी कार्यालयावर आम्हाला उपोषणाला बसावं लागेल.